नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस, आजचा गुरुवार खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आज देवपूजा करता करता म्हटलं चला तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया. तर जे जे नवीन स्वामी सेवेकरी जोडले जात आहेत, स्वामी सेवेमध्ये येत आहेत, तर त्यांना बरेच सारे प्रश्न असतात की नक्की कशी करायची स्वामी सेवा आणि खरंच सोपं आहे का की खूप अवघड आहे, स्वामी कसे आहेत आणि कशी स्वामी सेवा केल्यावरती स्वामींना आवडेल, असे बरेच काय काय प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात. तर त्याच्याविषयीचे ना आधी बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत, जुने व्हिडिओ, तर ते तुम्ही नक्की बघा. तर स्वामींना सगळ्यात पहिले म्हणजे ज्या व्यक्तीसाठी किंवा ज्या देवासाठी आपण करणार आहोत तर त्या देवांना काय आवडतं काय नाही. जसं तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर तुम्हाला काय आवडतं हे जसं समोरच्या व्यक्तीला माहीत असणं गरजेचं असतं ना, तसंच स्वामींना काय आवडतं हे आपल्यालाही माहिती असलं पाहिजे. तर बघा, स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं. तर तुम्ही स्वामी सेवेकरी असाल तर नक्कीच तुमच्या देवपूजेच्या सगळ्या गोष्टींमध्ये हिना अत्तर नक्की ठेवा. तर स्वामींची सेवा करताना हिना अत्तर लावत जा. त्यानंतर स्वामींना खायला म्हटलं तर बेसनाचे पदार्थ खूप आवडतात, कांदा भजी आवडते, तर असे तुम्ही बेसनाच्या पदार्थांचे नैवेद्य स्वामींना दाखवत जा. गुरुवार हा स्वामी सेवेकरांसाठी खूप 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 महत्त्वाचा आणि खूप छान असा दिवस असतो. तर गुरुवारी न चुकता स्वामींचं जे पण काही वाचन, नित्यसेवा वगैरे ज्या करायच्या असतील त्या नक्की करा. आणि मी तर म्हणेन फक्त गुरुवारीच नाही, रोजच तुमची नित्यसेवा ही असलीच पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणून होता ना, तर रोजची सेवा होणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर आज ना स्वामींना खूप छान स्नान केलंय, त्यानंतर आता स्वामींची छान तयारी होते. तुम्हाला माहितीये, जिथे स्वामी तिथे कशाचीच कमी कधीच जाणवत नाही. आणि हे ना मी माझ्या आयुष्यामध्ये अगदी अनुभवलंय की तुम्ही जेव्हा इतरांचा विचार करता, जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं हेतूने जेव्हा तुम्ही जगत असताना, तेव्हा स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसलीच कमी ठेवत नाही. पण कुठलीही सेवा करताना ना मनात कुठलाही हेतू, इच्छा या गोष्टींना प्राधान्य देण्यापेक्षा मला भगवंताबद्दल प्रेम आहे, मला त्यांना कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आज जे काही माझ्याकडे आहे तर ती सगळी ईश्वराचीच कृपा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे आभार व्यक्त करायचा आहे, प्रेम व्यक्त करायचं आहे, भक्ती व्यक्त करायची आहे, यासाठी तुम्ही सेवा करत चला, यासाठी तुम्ही पूजा करत चला. तर ती तुमची खरी सेवा असेल आणि खरी भक्ती असेल. तर आता मी इथे दाखवते की एका ताईंनी विचारलं होतं की ताई तू सिंगल वातच का घालते? तर बघा, जेव्हापासून मला माहिती पडलंय की दिव्यामध्ये सिंगल वात कधीही घालायची नाही, तिथपासून मी अशी ही जोड वात म्हणजे पिळवात जी असते ना, तीच वात दिव्यांमध्ये घालते. तर हा जो महालक्ष्मी दिवा मी जो तुम्हाला दाखवला होता ना, तो मला इतका प्रचंड असा आवडलेला आहे ना, आणि खरंच तो दिवा तितकाच प्रभावी आहे. तर म्हणून म्हटलं चला गुरुवारच्या दिवशी आज जो मी नेहमी तुपाचा दिवा माझ्याकडे नेहमी असतो, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला. तुम्हाला माहिती आहे, तूप जेव्हा जळतं ना तर त्याच्यातून खूप सारी पॉझिटिव्हिटी संपूर्ण वातावरणामध्ये येत असते. तर त्याच्यामुळे तुपाचा दिवा नक्की लावायचा. तर मी जो हा महालक्ष्मी आईचा दिवा आहे ना, तर ह्यामध्ये आज तुपाचा दिवा लावणार आहे. आजपासून सुरुवात केली आहे, म्हणजे दर गुरुवारी या दिव्यामध्येच मी तुपाचा दिवा लावणार आहे. तर काल जे मोगऱ्याचं झाड दाखवलं होतं ना, तर त्या मोगऱ्याला बघून खूप जणांच्या आठवणी ताज्या झाल्या. तर म्हटलं चला आज खूप सारी फुलं आहेत, तर आज सगळ्यांना स्वामींना सगळ्यांना मोगऱ्याची फुलं अर्पण करू. बघा, इतके सारे मी मोगऱ्याचे गजरे आणते किंवा फुलं आणते, पण ही जी 4 फुलं आली आहेत ना झाडांना, त्याचं मला इतकं अप्रूप वाटतंय किंवा त्याची इतकी गंमत वाटते. म्हणजे आपण जी स्वतः आपल्याकडे जी वस्तू असते ती छोटी का असेना, पण त्याचं खूप सारं महत्त्व असतं, खूप सारं त्याचं प्रेम असतं त्याच्याबद्दल आपल्याला. मला स्वामी सेवेच्या बाबतीत विचाराल तर मला कधीच माहिती नव्हतं आयुष्यात की मी
कधी ह्या मार्गाला लागेन आणि कधी मी त्यामध्ये वेडी होऊन जाईन अक्षरशः. तर खरंच स्वामी सेवेमध्ये जेही येतात, स्वामींच्या कटाक्षामध्ये जेही येतात, मी म्हणेन की त्यांना स्वामी कधीच दूर जाऊ देत नाहीत. ते नेहमी त्यांच्या सोबतच असतात. फक्त आपण आपलं जे काम आहे ना ते अगदी प्रामाणिकपणे आणि चांगल्या हेतूने जर तुम्ही तुमच्या गोष्टी करत राहिलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीही स्वामी कमी पडू देत नाहीत. नमस्कार. तर अशी आजची आपली गुरुवारची खूप छान अशी सेवा झालेली आहे, खूप छान पूजा झालेली आहे. अजून माझं वाचन बाकी आहे गुरुवारचं. तर बरेच तुमचे काही ना काही प्रश्न असतात, तर म्हटलं चला तुमच्या प्रश्नांची काही उत्तर देऊया. आणि आता आपला येतोय तो म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय. तर 31 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर बऱ्याच ताईंनी विचारले की ताई काय करायचं, प्रकट दिनला काय काय सेवा करायच्या. तर एकाच दिवशी बऱ्याचशा सेवा करण्यापेक्षा तुम्ही आधीपासूनच, किंवा मी तर म्हणेन की तुम्ही नित्यनियमाने जर वेगवेगळ्या ज्या सेवा असतात आपल्या रोजच्या, त्या जर नित्यनियमाने केल्यात ना तर त्या आणखीन म्हणजे जास्त प्रभावी ठरतात. जसं स्वामी चरित्र सारामृताचं पठण जे आहे ते मी तुम्हाला नेहमी सांगते की 3 अध्याय रोजचे वाचत जा. 3 अध्याय का वाचायचे, तर एक पहिला अध्याय म्हणजे आपला भूतकाळ, दुसरा अध्याय म्हणजे आपला वर्तमान काळ आणि तिसरा अध्याय म्हणजे आपला भविष्यकाळ. तर असे 3 अध्याय जर तुम्ही रोज वाचलेत ना, बघा हळूहळू सवय होऊन जाते. जसं जसं तुम्ही वाचत जाल ना तुम्हाला वेळ अगदी कमी कमी लागत जातो. आणि ह्या गोष्टी आहेत ना लगेचच केल्यावरती लगेचच त्याचा चमत्कार होतो, लगेचच आपल्या आयुष्यामध्ये त्याचे फरक पडतील असं नसतं. हळूहळू जसं म्हणतो ना की आपण बॅकग्राऊंडला त्या गोष्टी काम करत असतात, तर तसंच होत असतं. आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू फरक घडायला सुरुवात होते. आणि आयुष्यामध्ये म्हणण्यापेक्षा तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये इतका त्याचा प्रभाव होतो, इतका त्याचा फरक पडतो ना की तुम्हाला सुद्धा कळत नाही की तुम्ही हळूहळू कसे बदलत गेलात. हाच म्हणजे मी म्हणेन की अध्यात्माचा हा सगळ्यात मोठा चमत्कार. तुम्ही जर तुम्हाला ऑब्झर्व केलं ना तर तुम्हाला दिसेल की किती तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडायला सुरुवात होते आणि चांगले पॉझिटिव्ह बदल घडायला सुरुवात होते. तर तेच जास्त महत्त्वाचं आहे. नाही की आपण खूप पैसा कमवतोय, खूप सक्सेस मिळतोय म्हणजेच आपण त्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात असं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की मानसिक समाधान, सुख ते असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप गरजेचं आहे. म्हणून नित्यनियमाने रोजच्या रोज या गोष्टी करा. नाही की एकच दिवस प्रगट दिन आहे तर एकाच दिवशी सगळं. आणि माझ्या ज्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, मला सांगा आपल्याला किती काही गोष्टी असतात. जेव्हा स्पेशल असे काही दिवस असतात तेव्हा आपल्याला जेवणा खाण्यापासून, सजावटीपासून, पूजेपासून, तयारीपासून, स्वतःच्या तयारीपासून किती साऱ्या गोष्टी असतात. मग तेव्हा एकाच दिवशी जर एकदम सगळं खाल्लं तर तुम्हाला डायजेस्ट होईल का? नाही होत. तर म्हणून हळूहळू जेव्हा आपण जे खातो ना ते चांगल्या प्रकारे पचतंसुद्धा आणि आपल्या अंगीसुद्धा लागतं. तर तशीच ही गोष्ट आहे. शेवटी इच्छा तुमची. मला जे मनापासून वाटतं ना ते मी तुम्हाला सांगायचा नेहमी प्रयत्न करत असते की करा, प्रकट दिनला करा, पण सगळ्याच सेवा एका दिवशी करायला जाल तर होणार नाही. तुम्ही बघा 7 दिवसाचं म्हणजे आता 31 मार्च आहे तर 31 मार्चपासून पाठी 7 दिवस यायचं. तिथपासून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता, तुम्ही 11 माळींचा जपाचं पारायण करू शकता. माझं तर अखंडच म्हणजे मी म्हणेन पारायण की स्वामी चरित्र सारामृत आहे ते मी रोजचं वाचते. म्हणजे जसं रोज आपण जेवतो
तर रोज आपण देवाची जी भक्ती आहे, जी सेवा आहे, ती रोजच्या रोज झाली पाहिजे. आता बरेच जणांचं म्हणणं असेल की ताई आम्ही ऑफिसला जातो, जॉबला जातो, घरात काही म्हणजे गृहिणींच्या घरी खूप सारे माणसं असतील, तर जेवणाचा घाट, मुलांचा घाट, बऱ्याच गोष्टी असतात. पण तुम्हाला सांगू, 3 अध्याय वाचायला अगदी 10 मिनिटं सुद्धा लागत नाही. तुम्ही मोबाईल हातात घेतला तर तुम्ही तासोन तास ते मोबाईलमध्ये बघत बसता. 10 मिनिटं जर आपण रोज देवाला नाही देऊ शकलो तर आपल्यासारखा कृतज्ञ व्यक्ती कोणीच नसेल असं मी म्हणेन. तर म्हणून महाराजांसाठी जर काही करायचं असेल ना, तर पहिली गोष्ट तर म्हणजे की आपलं विचार, आपली कृती, आपलं व्यवहार, आपलं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी बदलणं, सगळ्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह विचार करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. नाही तर तुम्ही फक्त देवाचं म्हणजे तासोन तास बसून देवांची पारायणं कराल, तुम्ही वाचन, भजन, कीर्तन सगळं कराल, पण जर तुमची कृतीच चांगली नसेल, तुमचे विचार चांगले नसतील, जर तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचारच करू शकत नसाल, कोणाचं चांगलं झालं तर तुम्हाला मनातून चांगलं वाटत नसेल, तर मग त्या सगळ्या अध्यात्माचा, त्या सगळ्या कुठल्याच गोष्टींचा काहीच उपयोग नाही आहे. महाराजांना आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की तुम्ही जेही वाचताय, ऐकताय, बघताय, तर ते सगळं तुम्ही तुमच्या कृतीमध्ये आणा. दुसऱ्यांशी चांगलं वागा, दुसऱ्यांना चांगलं काहीतरी देत राहा. असं नाही आहे की फक्त पैसा दिला म्हणजेच कोणाला मदत होते. तुम्ही वैचारिक ज्या गोष्टी आहेत त्या शेअर करू शकता. जसं मी तुमच्यासोबत आता शेअर करते, माझ्या बोलण्याने तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल घडतील, तर तीही खूप मोठी एक प्रकारची सेवाच आहे. तर म्हणून अशा सगळ्या चांगल्या गोष्टी करत राहा, आनंद वाटत राहा दुसऱ्यांसोबत नेहमी. आणि जेव्हा आपण असं काही करतो आणि जेव्हा दुसऱ्याला थोडा जरी त्यातला चारणाचा जरी फुल न फुलाची पाकळी जरी फरक पडतो, तर ते जे समाधान आहे ना, ते खूप वेगळं असतं. तर म्हणून प्रगट दिनला तुम्ही आणखीन छान अन्नदान करू शकता. सगळ्यात मोठी सेवा मी म्हणेन, अन्नदान करू शकता. तुम्ही कुठे डोनेशन करू शकता. अशा काही गोष्टी पण करा. फक्त म्हणजे म्हणतात ना की कर्मकांडामध्ये अडकून राहू नका. देवपूजा करा, भक्ती करा, पण अंधविश्वासाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर अडकून राहू नका. चमत्काराला नमस्कार करायला जाऊ नका की एक दिवशी तुम्ही स्वामींची खूप सारी सेवा करणार आणि मग स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील, असा विचार अजिबातही करू नका. या सगळ्या गोष्टी एका गोष्टीला म्हणजे फक्त एकच गोष्ट केली म्हणजे सगळं मिळून जातं असं नसतं. आपले जे कर्म असतात, सगळ्यात मोठी गोष्ट घुमून फिरून जी आपण सगळीकडे येतो ती म्हणजे कर्म. तुमचे कर्म चांगले असतील, आणि कर्म हे फक्त ॲक्शनमध्ये नसतात, ते तुमच्या विचारांमध्ये असतात, तुमच्या भावनांमध्ये असतात आणि तुमच्या कृतीमध्ये असतात. सगळ्या गोष्टी मिळून जेव्हा येतात ना, तेव्हाच तो म्हणतात ना पाप पुण्याचा जो बॅलेन्स असतो ना तो होत असतो, आणि त्याच्यानुसारच आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी घडत असतात. फक्त जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा गुरूंच्या नजरेतून या सगळ्या गोष्टी जात असतात, आणि आपल्या म्हणतात ना की 10 पावलं पुढेच ते उभे असतात. तुमच्यासाठी जर जी गोष्ट चुकीची असेल, तुमच्यासाठी चांगली नसेल, तर ती तुमच्यापर्यंत ते पोचूच देत नाहीत. आपल्याला कधी कधी त्या गोष्टीचं वाईट वाटतं की अरे हे मिळालं नाही, हे झालं नाही. त्याला कारण तेच असतं की ते नाही जरी मिळालं ना तरी तुमच्या आयुष्यात पुढे त्यापेक्षा चांगलं काहीतरी घडणार असतं, म्हणून ते त्यावेळेला झालेलं नसतं. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं हे शेअर करू. तर तरीही तुम्ही मला विचाराल की ताई ठीक आहे, तू हे सगळं सांगितलंस ठीक आहे, पण तरीही आम्हाला असं वाटतंय की आम्ही प्रगट दिनला काहीतरी छान करू, स्पेशल करू. तर सगळ्यात पहिले तर तुम्ही मठात जाऊ शकता, स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ शकता. त्यानंतर तुम्ही घरी स्वामींचा अभिषेक करू शकता. छान अभिषेक करा, मी म्हणेन करू शकता नाही, करा. त्यानंतर वाचनामध्ये तुम्ही जो स्वामीचरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ करा. म्हणजे जे 3 अध्याय मी म्हणते रोजचे 3 अध्याय न करता एका दिवशी संपूर्ण 21 अध्याय जे आहेत, काही त्याला वेळ नाही लागत, अगदी 1-1.5 तास लागेल त्याला. तर तो एक पारायण तुम्ही पूर्ण करू शकता. स्वामींचं नाम जप अखंड दिवसभर, त्याच दिवशी नाही, नेहमीच मी म्हणेन की स्वामींचं नामस्मरण सतत करत राहायचं. नामस्मरणात जी ताकद आहे ना ती कशातच नाही आहे. तर अशा साऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच सेवा आहेत, पण मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला जेवढं झेपेल, तुम्हाला जेवढं जमेल, ज्या गोष्टी करून तुमचं मन आनंदी होईल, उगाचच फक्त
कंटाळा येतो आणि तरी ती आपण सेवा करायची म्हणून करतोय, अशा गोष्टी करू नका. अगदी 5 मिनिटाची जरी सेवा केलीत ना तरी अगदी मनापासून करा, मनाच्या बोलतात ना तळापासून ती गोष्ट करा, तेव्हाच ती तिथपर्यंत पोचते. तुम्ही खूप सारं दिवसभर तुम्ही काय ना काय करताय, नंतर मग थकून जाणार, तुमचं मन थकून जाणार, तर ते तिथपर्यंत पोचणार नाही. म्हणून जेही कराल ते छान मनापासून करा आणि भक्तिभावाने करा. स्वामींना अगदी आर्ततेने हाक मारा, स्वामींची छान आरती करा. मी जे जे करणार आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आधीचा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे प्रकट दिनाचा, की त्या दिवशी मी काय काय केलं होतं, तर त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्या ज्या ताई नवीन आहेत त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि स्वामींच्या म्हणजे सेवेच्या बाबतीतले पण बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. नित्य सेवा कशी करायची स्वामींची, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, हे अगदी डिटेलमध्ये. आता जे कमेंट करतात ना, तर कमेंटमध्ये एका वाक्यामध्ये मला तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगता येत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मग चुकीच्या तुमच्यापर्यंत कधी कधी पोचतात किंवा अर्धवट पोचू शकतात. तर म्हणून व्हिडिओज जर तुम्ही बघितले ना तर तुम्हाला पूर्ण म्हणजे त्याची माहिती मिळेल की कशा प्रकारे ह्या सेवा करायच्या. आणि अगदीच ज्यांना काहीच वेळ मिळत नसेल, तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करा. सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात मोठी सेवा मी म्हणेन की नामस्मरण करा. कारण देवाला दुसरं काहीच नको हवं असतं. खरं सांगते की त्यांना फक्त तुमचा भाव, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची भक्ती, तुमची श्रद्धा, ह्याच गोष्टी देवाला आपल्याकडून अपेक्षित असतात. तर म्हणून अशा प्रकारे सगळ्यांनी खूप छान असा प्रकट दिन आपला साजरा करायचा आहे. मी जसं मागे एकदा लाईव्हमध्ये सांगितलं होतं की स्वामींच्या खूप छान छान मूर्ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत, पण त्याचा काही योग येत नाही आहे अजून. कदाचित स्वामींची इच्छा असेल आणि त्यांच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होतात, पण जेव्हा ते येईल ना तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आवडेल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी थांबावं लागणार आहे. मला माहिती नाही स्वामींची कधी इच्छा असेल तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आणि माझ्याकडून ते कार्य घडण्याची. तर असो जेही होईल, म्हणजे काही गोष्टी उशिरा होतात पण त्या खूप बेस्ट होतात, चांगल्या होतात. आपल्याला पण घाईघाई करायची नाही आहे. मला पण तुमच्यापर्यंत जेही पोचवायचे ते अगदी चांगलंच पोचवायचं आहे. तर म्हणून मी सुद्धा थांबले त्या गोष्टीसाठी. तर बघू कधी होतंय, प्रकट दिनापर्यंत होतंय का प्रकट दिनानंतर होतंय मला माहिती नाही, पण जसंही माझ्यापर्यंत पोचतील ना मूर्ती तशा, तर नक्की तुमच्यापर्यंत मी पोचवेन. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या छान छान. आणखीनही तुम्हाला काही प्रश्न असेल, विचारायचं असेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि बऱ्याच जणांना डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय हे माहिती नसतं. तर जेव्हा व्हिडिओ चालू असतो ना, व्हिडिओच्या खाली बघा एक लाईन असतात लिहिलेल्या व्हिडिओबद्दल, त्याच्या बाजूला 3 डॉट असतात. त्या डॉटवर तुम्ही क्लिक केलं की तिथे डिस्क्रिप्शन येतं आणि त्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या असतात की व्हिडिओ कशाबद्दल आहे. व्हिडिओमध्ये जर काही गोष्टी दाखवल्या आहेत, कोणाचे कॉन्टॅक्ट्स नंबर, ॲड्रेसेस वगैरे जे आहेत, तर ते तिथे दिलेले असतात. तर माहिती नसेल तर ह्या गोष्टी विचारून घेत चला, कारण बऱ्याच जणांना कळतच नाही की खरंच डिस्क्रिप्शन म्हणजे काय. तर डिस्क्रिप्शन म्हणजे त्या व्हिडिओच्या बाबतीत सविस्तर माहिती असते की या व्हिडिओमध्ये काय काय दिलेलं आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. तर आज संध्याकाळी आपली स्वामींची आरती असणार आहे लाईव्हमध्ये. तर ताई लाईव्ह कसं यायचं, कसं जॉईन करायचं, तर संध्याकाळी 6:30 वाजता तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल चॅनलला तर तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन येतं. पण जरी नोटिफिकेशन जरी नाही आलं तर तुम्ही चॅनलवर जा माझ्या, तिथे लाईव्ह म्हणून ऑप्शन असतं, व्हिडिओ होम लाईव्ह असं असतं. लाईव्हमध्ये जा, तिथे तुम्ही क्लिक केलं ना, पहिलाच जो तिथे व्हिडिओसारखा ऑप्शन येतो तिथे क्लिक केलं तर तुमचं लाईव्ह चालू होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाईव्ह स्वामींचं म्हणजे आरती असणार आहे आणि नामस्मरण असणार आहे संध्याकाळी 6:30 वाजता. तर नक्की सगळ्यांनी 6:30 वाजता या. आणि आजचा दिवस, आजचा गुरुवारचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ आणि सुख समाधानाचा जाऊ, ही स्वामींकडे प्रार्थना. तर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही लाईक केल्यानंतर मलाही समजतं की तुम्हाला खरंच किती व्हिडिओ आवडतो. आणि तुम्ही कमेंट केल्यानंतर म्हणजे आपल्यामध्ये जे एक बॉन्ड आहे ना ते निर्माण होत असतं. कारण जे रेग्युलर कमेंट करतात ना
तर ते माझ्यासुद्धा लक्षात राहतात की हां ह्या ताईंची रेग्युलर कमेंट येते किंवा तुम्ही बघताय व्हिडिओ, तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल, तर तेही माझ्यापर्यंत पोहोचत असतं. तर म्हणून कमेंट करा. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.